रामकृष्ण हरी बाबा. रामकृष्ण. श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. आपण बनला आलेलो आहेत बघा, आपण बघू शकता. आणि इथे एक भव्य दिव्य अशा प्रकारचा सप्ताह होतो. पण दर्शकांनी अजून बरेचशा आमच्या बघितला नाही. विदर्भामध्ये आहे, मराठवाडा आणि विदर्भ यांच्या बाउंड्रीवरच हे गाव आहे. आणि भव्य दिव्य अशा प्रकारचं मंदिर झालेलं आहे. इथले महात्मे आहेत आमचे विजय भाऊ महाराज, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. महाराज, थोडं सप्ताहाविषयी माहिती सांगा थोडी. कशी तुम्ही सुरुवात केली? भगवंताच्या इच्छेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, ज्ञानोबा तुकोबा यांच्या कृपेने आणि समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने भगवान बाबा तथा वामन भाऊ महाराज यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून इथं अखंड हरिनाम सप्ताह होतो. त्यामध्ये सर्व ग्रामस्थांचा, सर्व परिसरातील भक्त मंडळींचा सहयोग, सहभाग असतो. आणि अशा प्रकारे भगवान बाबाची आणि वामन भाऊंची सेवा केल्या जाते. 7 दिवसच नाही तर अखंड इथं एकादशीचा दिवशी कीर्तन. आणि आमच्या गावामध्ये अत्यंत 90% माळकरी असून सगळे तरुण मंडळी, सगळे वृद्ध श्रोते, मायबाप सगळे. आणि अशा प्रकारचा आनंद ते आम्ही परमार्थाचा सगळे 12ही महिने घेत असतो. आणि त्याच अनुषंगाने आता इथं मंदिराचा खूप मोठा परिसर आहे. एक 3 एकरची जागा आहे. बांधकाम वगैरे सर्व झालेलं आहे. भगवान बाबांनी ते केलेलं आहे. आणि अशा प्रकारे पुन्हाही आमच्याकडून सेवा घडत राहो एवढीच भगवान बाबांच्या चरणी मी प्रार्थना करून थांबतो. कुंडली कवरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. बघा, इवलुशे रोप लावलेले द्वारी आणि त्याचा वेलो गेला गगनावरी. या ठिकाणी जसा आपला पंढरपूरला चातुर्मास चालतो तसा 4 महिने चातुर्मास चालतो. ज्ञानेश्वरी, गीता, गाथा सर्व काही महाराज या मुलांना पाठ देतात. आणि याच्यातला कोणताही मुलगा जर उभा केला तर कीर्तन करू शकतो आणि कथाही करू शकतो. कारण ज्या ज्या वेळेला महाराज आमच्या परिसरात येतात, महाराजांची कीर्तनाची तारीख आल्याच्या नंतर इथल्या अनेक मुलांनी आमच्या भागामध्ये कथा केलेल्या आहेत. म्हणून मी काय मंच सांगत नाही. आले अंगा ते या जगा देत असो. थांबूया, आता लागलेच पंगत बसणार आहे. रामकृष्ण हरी. जय भगवान बाबा की जय. शिवाजी.